नमस्कार मंडळी, सारिका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आम्ही खूप दिवसांनी बाहेर फिरायला चाललेलो आहे विथ फॅमिली. पण कुठे तर पुण्याला चाललेलो आहे आणि पुण्यामध्ये आम्ही एका ठिकाणी बघण्यासाठी चाललेलो आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बघितलं असेल ती जागा किंवा ते ठिकाण. पण खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर असं एक मंदिरात चाललेलो आहे. मी फायनली तुम्हाला सांगते. तर मंदिर अतिशय सुंदर आहे, पण आम्ही पहिल्यांदाच बघतोय इतक्या जवळ राहून. आम्हाला इथून 1 तास लागतोय. सकाळच्या 9 वाजलेले आहेत. आम्ही चाललेलो आहे पुण्याला आणि साधारण 10 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचणार आहे. लवकर गेलं तर जास्त वेळ आम्हाला तिथं घालवता येईल. तर फायनली आम्ही जवळपास आलेलो आहे आणि आता हे आहे पुण्यातील अतिशय सुंदर आणि अतिशय ॲक्युरेट असं केलेलं हे मंदिर, स्वामीनारायण मंदिर. बरेच जण गेले असतील हे मंदिर बघायला आणि बऱ्याच जणांनी बघितलं असेल. कोणी कोणी गेलं होतं हे कमेंट करून सांगा आणि मंदिर कसं आहे त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला हा लुक बाहेरून दाखवते. तर बघू शकता हे मंदिर आहे, अतिशय सुंदर आहे. अतिशय स्वच्छता पण इथे आहे. आसपासचा परिसर खूप सुंदर आणि खूप सुंदर त्यांनी इथं बनवलेलं आहे. तर बघू आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि मंदिरातले हे मंदिर आहे. आतमधलं शूटिंग काढता येत नाही, तरी पण आम्ही थोड्याशा काही शूटिंग काढलेलं आहे. तर बघू शकता अशा आतमध्ये ह्या मूर्त्या बनवून बसवलेल्या आहेत. अतिशय सुंदर आहे. आपला महाराष्ट्राचं लाडकं दैवत विठ्ठल रुक्माई आहे. शिवाय जे स्वामीनारायण आहे ते देखील बनवलेलं आहे. पण मंदिर 11ला उघडतं, त्यामुळे आम्हाला फक्त बाहेरची शूटिंग काढता आलेली आहे. आतलं मेन स्वामीनारायण हे काढता आलं नाही. तर अशा प्रकारे आम्ही पुण्यात भेट दिलेली आहे.